मागायचं आहे, तसं नामदेवरायांचा पण अधिकार होता. नामदेवराय सगळ्यात भक्त वत्सल, देवाजवळ अतिशय जवळ असणारे माणसं म्हणजे नामदेवराय. आणि ते मागणी करतात की मग संत मागणी करतात, निश्चितच ती मागणी उचित असली पाहिजे. मागणी करणारा कोण हे अगोदरचा प्रश्न. कुणाकडे मागणी करावी हे महत्वाचं आहे. कुणाकडे करावी? ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागणी करावी. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागणी केली पाहिजे निश्चितच. मग ती मागणी करत असताना त्या आपण एखाद्याकडे जावं आणि त्याला म्हणावं की पैसे द्या, त्याच्याकडे पैसेच नाही, किंवा तुम्ही सहज कोणतीही गोष्ट मागितली त्याच्याकडे असली तर दे. म्हणजे ज्याच्याकडे करायची त्याच्याकडे असलो पाहिजे. देवाकडे करतात निश्चित योग्य मागणी आहे. केव्हा करतात हेही महत्वाचं आहे. योग्य वेळी मागणी केली पाहिजे. योग्य वेळी. वाईट मागणी होती, चुकीची मागणी होती. खरं तर ते रामायण घडलं ना, त्या रामायणामध्ये काही गोष्टी उचित होत्या, काही अनुचित होत्या. पण काही गोष्टी अनुचित जरी असल्या पण उद्या होणाऱ्यासाठी त्या उचित होत्या. विठ्ठला विठ्ठला. सगळ्यांना माहित आहे, कैकेयीला वर दिला होता. दशरथ राजाने कैकेयीला वर दिला की तू, म्हणजे दशरथ राजाला त्या इंद्र देवाच्या युद्धामध्ये त्या दशरथ राजाला कैकेयीने मदत केली आणि वर माग काय मागायचं ती योग्य वेळ आल्यानंतर मागेल असं म्हटलं होतं. खरं तर ती वेळ योग्य होती की अयोग्य होती हा चिंतनाचाच विषय आहे. परंतु ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि गादीवर बसायचे त्या ऐन वेळेला त्या कैकेयीने वर मागितला की प्रभू रामचंद्राला वनवास आणि माझ्या भरताला गादी. ही योग्य वेळ होती का? नव्हती कदाचित. परंतु योग्य असं म्हणावं लागेल की जर प्रभू रामचंद्र कदाचित वनवासाला गेले नसते, या सगळ्या पुढच्या अहिल्या शबरी माता यांचाही उद्धार झाला नसता. आणि म्हणून योग्य वेळी त्याच वेळी ती सकारात्मक मागणी असेल नकारात्मक असेल पण त्यावेळी मागणी केली. नामदेवराय मागणी करतात, ही नामदेवरायांची योग्य वेळ होती का हेही महत्वाचं आहे. कुणासाठी मागणी करतात हेही अतिशय महत्वाचं आहे. मागणी केली ज्ञानोबारायांनी. संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ संपल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी मागणी केली पसायदानाची. आज गुरुजी निश्चितच वारकरी संप्रदायाचा आज विजय झालेला आहे असं मी म्हणत. त्याचं कारण असं आहे, खरं तर तो विजय आहेच, परंतु आज निश्चित झालाय. आजच्या काळात सुद्धा म्हणजे एखाद्या काय म्हणता येईल वरवाव धनच म्हणते तुमच्याकडे साधे शब्द वाटूळ आले, त्या वाटुळात दिवा लावावा असा संप्रदायाचा दिवा लावणं सुरू आहे. त्या काळात शासनाने असा निर्णय घेतला की प्रत्येक शाळेमध्ये, अगोदरही शाळेमध्ये आम्ही पसायदान घेतोच, परंतु निर्णय घेतला की शाळेमध्ये पसायदान झालंच पाहिजे. आणि 14 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारतात म्हणत मी महाराष्ट्रात तर म्हटलं पसायदानी म्हणून घेतल्या गेलं लेकरांकडून. म्हणजे त्याचं पत्र निघालं रिसर हा संप्रदायाचा खरा विजय, हा संप्रदायाचं वैभव. ते मागणं खरं तर ही प्रार्थना, ही मागणी माऊलींची फक्त जगता करता म्हणजे आपल्या लोकांकरता नाही. ही प्रार्थना आमची गुरु महाराज सांगती वैश्विक प्रार्थना ठरली. वैश्विक विश्वासाठी प्रार्थना केलेली ही वैश्विक प्रार्थना आहे. कुणासाठी मागणी करायची अतिशय महत्वाचं आहे. पसायदान जगतासाठी मागितलं, लोकांसाठी 4-2 लोकांसाठी जवळ राजाच्या नाही जगासाठी पसायदान. हा आणि मग त्यांच्यामध्ये ती मागणीची होती ती जगतासाठी होती. मुद्दे सांगितले मी तुम्हाला. कुणी मागावं, कुणासाठी मागावं, का मागावं, केव्हा मागावं, हे जर मुद्दे जर आपण पाहिले तर निश्चितच नामदेवरायांनी योग्य वेळ योग्य प्रसंग पाहिला आणि मागणी मागितली. ती मागणी अतिशय महत्वाची ठरली. आपण ते पुढे पाहूया. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल की संतांना मागणी मागण्याची गरज होती का? संतांनाही मागणी मागण्याची गरज नाहीये. स्वतःसाठी त्यांनी कधीच काही मागितलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांकडे नगराला घेऊन गेले. म्हणजे तुकोबराय तुमच्याकडे काही नाही, आर्थिक परिस्थिती तुमची बिकट आहे, हा नगराला तुम्ही घ्यावा. तुकोबरायांनी तो नगराला परत पाठवावा. म्हणजे घेण्याची गरज नाहीये, तर देतात तरी पण घेण्याची. आजची परिस्थिती एखाद्या राजाने आपल्याला काही जर दिलं असतं निश्चित आपण ते घेतल्याशिवाय राहत नाही. नवे बोलू नये तरी पण आपलेच काही बांधव निश्चितच त्याच्यासाठी सुद्धा गुरुजी भांडतात. गुरुजींना फोन करतात संध्याकाळी रात्री, हा गुरुजी जरा कमी पडले त्याच्यामध्ये नाही का. म्हणजे एकीकडे संत काहीच मागत नाही, दुसरीकडे संतांच्या नावावर आम्ही
करावं ही योग्य गोष्ट नाही, ही बरी नाही, आजच्या काळात तरी बरी नाही. संप्रदायाला गालबोट लागणारी गोष्ट निश्चित असणार आहे. आणि म्हणून संतांना मागण्याची गरज पडत नसताना सुद्धा मागतात. त्याचं कारण आहे आपल्या जगताचं कल्याण झालं पाहिजे. नुसती जगाचं कल्याण, तुमच्या आमच्या मनुष्य जीवाचं कल्याण झालं पाहिजे. ज्या करता आपण आलो त्याचं कल्याण झालं पाहिजे, याच्यासाठी मागणी मागतात. नामदेवरायांनी कधी मंदिरात गेले पण मागणी मागितली नाही. परंतु एक वेळेस देवाने निश्चित नामदेवरायांचा हात पकडला आणि नामदेवरायाने सांगितले, नामदेवराया बस झालं. अनेक लोक माझ्याकडे येतात, अनेक मागून जातात. कोणी शेती मागतं, कोणी व्यवहार मागतं, कोणी पैसा मागतं, कोणी काही मागतं. तुम्ही आज मागितलं पाहिजे. म्हणजे देवा तू माझ्या सोबत आहे ना, मला काय मागण्याची गरज आहे. आज तू माझ्या सोबत असल्यानंतर मला माग नाही नाही काहीतरी तू मागितलं पाहिजे. ते मागणं अभंगाचं पहिलं देवा मागणे संचार येतो आपोआपच. ही मंडळी साधी मंडळी नाही. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन कोण उभं राहत होत? हा संत होते. ज्ञानोबराय उभं राहायचे, मुक्ताबाई उभे राहायच्या. नवे नवे मुक्ताबाईंनी तर खरं तर संचलनाचं काम केलं. हो, जनाबाईंनी संचलनाचं काम केलं सगळ्यांनी. हा ज्ञानोबरायांनी सांगितलं तुम्ही चाल म्हणा. आता कसे म्हणले की यांनी चाल म्हणावी, तसं त्यावेळेस म्हणायचे तुम्ही मला हा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, हा ती चाल म्हणावी. हा हे संप्रदायात म्हणून ही मंडळी साधी नाही. ही मंडळी जर उभी राहिली ना ते संत आहेत. संत त्या काळातले, कारण नामदेवरायांची परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे नामदेवरायांची. अगोदर मी एक शब्द बोलून गेलो की मागणी कोण करत आहे? श्रीमंत असणारे नामदेवराय. वैभवाने, बरं वैभवाने, पैशाने नाही. आजकाल आपण पैशाने श्रीमंत समजतो, नाही. पारमार्थिक वैभव होतं नामदेवरायांचं. पारमार्थिक अत्यंत श्रीमंत नाही. खर तर त्यांच्या समकालीन संत ज्ञानोबराय सुद्धा तेवढे श्रीमंत. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ,
जयांची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळा रेडा बोल्या. सोन्याचा पिंपळ आहे. आपण एखाद्या पाहुण्याच्या ठिकाणी जात असलो ना तर खरंच निश्चितच असे साधे सुधे कपडे घालून जातो का? नाही नाही, चांगले इस्त्री मारलेले कपडे, नवा कोरट. साधे जवळचं नातं म्हणजे साडूचं नातं आहे की साडूची त्याला इडक कडक इस्त्री येते. आणि कीर्तनात जायला खरं तर ही परंपरा, जी धोत्राची ही परंपरा तुमच्या देवळबाराच्या मधूनच सुरू झालेली. जनार्दन भाऊ असतील, गुरुजी असतील, गुरुजींनी धोत्रावर उभं राहावं. म्हणजे आमच्या गावाला आल्याच्या नंतर कीर्तनकारासोबत आलेल्या मंडळीला सुद्धा खाली बसवलेलं आहे. तुम्ही बसा बसा मंडळी खाली. ही परंपरा बाबा तिकडं पलीकडं तुम्ही आपण कीर्तनाला गेलो तिकडे ही परंपरा नाहीये. तिकडे आजही काळे शर्ट घालून पॅन्ट घालून लोक उभं राहतात. हे वैभव नाहीये. पण अनिरुद्ध बाबा नेहमी सांगतात की कीर्तनाला जात असताना 5,000 रुपयाचा ड्रेस घालून गेलो पाहिजे. हा का जाऊ नये? हे वैभव आहे. आमचा बाप श्रीमंत आहे ना, मग हे कोट फक्त कुणी घालावा? कोट का फक्त ते बाकीच्या ज्या श्रीमंत पैशाने श्रीमंत नाही. आपण वैभवाने पारमार्थिक वैभवाने श्रीमंत आहे. आपण घातला पाहिजे, आपण असलो पाहिजे. निश्चित चांगलं वैभव असलं पाहिजे. तुम्हाला हे सांगत होतो मुद्दा, ही काठीवर याला लागली पाक्याला म्हणून तो मुद्दा सांगितला. ही मंडळी जोशात येते कीर्तनात आणि ती नाचतात डोलतात. त्याचं कारण असं आहे की ही परंपरा खूप सुंदर आहे. त्या नाचत होते. हेच काय नाचत होते कीर्तनात? देव सुद्धा नाचले नामदेवरायांचा. एवढा नामदेवरायांचा अधिकार होता. ते नामदेवराय मागणी म्हणतात, हेची देवा पै मागत देवा. हेच मी मागतोय. तुला मागे द्यायचंय ना तर मला हेच दे, बाकी काही देऊ. कोणतं दे? एखादी गोष्ट जर आपल्याला निश्चित एकच जर लागत असेल, एकच पाहिजे असेल तर आपण त्याला सकारात्मक शब्द आपण व्याकरणात म्हणतो छ लावणे. हा हेची च हेची हेच म्हणलं की संपलं. 4 मुलं होते एका आईला. त्या 4 मुलाने मोठ्या मुलाला सांगितलं. मोठा मुलगा रडत होता. म्हणजे आई काय केलं, बिस्किटचा पुडा त्या मुलाला दिला. म्हणजे शांत होईल. तो शांत बसला. दुसरा मुलगा आला, त्याला चॉकलेट दिलं, तोही शांत बसला. तिसरा आला, त्याला पेन दिलं, तोही शांत बसला. चौथा मुलगा मात्र शांत बसला. म्हणे मला तुला काय पाहिजे? म्हणे मला काहीच नको पाहिजे. बिस्किट घे, चॉकलेट घे, पेन काहीच नको. म्हणे काय पाहिजे? म्हणजे फक्त तूच आई, फक्त तूच. आई म्हटली तूच पाहिजे म्हटल्यानंतर बाकी काहीच नाही. सकारात्मक शब्द लावला तर तेच पाहिजे, याच्यापेक्षा जास्त काही नको. हेची देवा पै मागत देवाकडे मागतात. खर तर नामदेवराय देवाचे लढीवाळ भक्त देवासोबत राहणारे आणि मग मागतात. कुणासाठी मागतात हे एक महत्वाचा मुद्दा आहे. जनो हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. एखाद्याला देवा जर प्रश्न झाला असता, देवाने विचारलं असतं की बाबा काय पाहिजे तुला, तर आपण गाडी बंगला घोडी वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या असत्या. परंतु ते संत आहे महाराज. संत अगोदरच बोलून गेलो. अगोदर 2 गोष्टी, अगोदर 4 गोष्टी निश्चितच सांगेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 4 वर्ग शास्त्र सांगताय. थोडा आवाज खराब आहे. 2-4 कीर्तन शिल्लक झाली. बाहेर पाणी पिण्यात आलं. पण आपली परंपरा अशी आपण कीर्तनात पाणी प्यायचं नाही. बरोबर आहे. गुरुजींची आहे तशी इकडं, म्हणून थोडं थांबतोय. काय हरकत नाही. परमार्थातली तितिक्षा करूया, आहे की नाही? तितिक्षा आहे परमार्थ. हा, त्या तितिक्षा आपण करूया. तर समाधी षटकामध्ये त्या आहे शब्द, श्रद्धा, समाधान, उपरत आणि तितिक्षा. परमार्थामध्ये काही त्रास झाला तर ते सहन करणे याला म्हणतात तितिक्षा. तितिक्षा आपण थोडीफार सहन केली पाहिजे. काय अडचण नाही. 1 तासाची तितिक्षा आपण सहन करूया. मी सांगत होतो 4 वर्ग शास्त्र सांगतात. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त.
याच्यामधले दोन वर्ग अजिबात मागत नाही. एकतर पामर मागत नाही आणि मुक्तही मागत. दोन वर्ग मागतात आणि दोन वर्ग मागत. पामर का मागत नाही? कारण पामराला देवाचं अस्तित्वच मान्य नाही. पामराला कळत नाही, कारण तो भ्रांतीत आहे. त्याला देव धर्म हे काही गोष्टी कळत नाही, म्हणून त्याला मागाव देईल आपल्याला पण हेही कळत नाही, कारण तो भ्रष्ट आहे, भ्रम आहे, त्याच्या डोक्यावर भ्रांती आहे. तसं मुक्त मागत नाही, कारण मुक्ताला मागण्याची गरजच नाही. ते मुक्त आहे, ते मागत नाही, काहीच नाही, ते मुक्त आहे. आणि ज्याला काहीच कळत नाही, देव मानत नाही, त्या देवाचं अस्तित्व मानत नाही, ते मागत नाही. परंतु जिज्ञासू विषयी मागतात आणि जिज्ञासू मागतात. सज्जनो, विषयी आपण कोणत्या वर्गात मोडतो ते तुम्ही आम्ही परीक्षण करूया. आपण विषयी आहेत का हे आपण परीक्षण, किंवा आपण जिज्ञासू आहोत का हे पण परीक्षण करूया. विषयी काय मागतात? आपण जो प्रपंच, संसाराचा प्रपंच आपण अलीकडचा, पारमार्थातला नाही, आपला जो प्रपंच करतो, घर दार गाडी बंगला आई वडील नातेवाईक हे सगळा जो प्रपंच करतो याला आपण विषय. त्या विषयाचं काय मागणं असतं? त्याचं मागणं पूर्ण होतं का? नाही. एक मागलं की दुसरं, दुसरं मागलं की तिसरं. मोटरसायकल असली की मोठी गाडी, मोठी गाडी असली की 4 चाकाची, 4 चाकाची असली की मोठ्या टायराची, हे सगळं त्याचं वाढत चाललं. त्या परमात्मा या प्रपंचामधलं जे मागणं आहे ते लाभतच जात आहे, ते कमी होत नाही. आणि दुसरा जो वर्ग आहे, तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे जिज्ञासू. जिज्ञासूकडे एकच मागणं असतं. कोणतं मागणं? जिज्ञासू निश्चितच सांगतो, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी कृपा करेल नारायण, काय मी कृपा करेल नारायण, काय मी दादा संत जय, काय मी दादा संत जय, करा समाधान उद्धार पावे, काय कृपा करिला नारायण, ऐके तुझी दादा दादा, करा समाधान तुझा माझे, उद्धार पावे, काय कृपा करिला नारायण, ऐके तुझी दादा जिज्ञासू एकच मागत, काय मी उद्धार पावेन. त्याला मोक्षत्वही आपण म्हणूया. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. निश्चित माझा उद्धार कशात आहे? निव्वळ नव्हे नव्हे या जगताचा उद्धार कशात आहे? ह्या जिज्ञासूचं मागणं आहे. 4 वर्ग पाहिले, त्या 4 वर्गाची मागणी पाहिली. परंतु त्या जिज्ञासूमध्ये संत आहेत का? संत त्या जिज्ञासूच्या समोर, संत जिज्ञासूच्या पुढे आहेत. कारण संत जी मागणी करतात, निश्चित त्याला काय मी उद्धार, काय कृपा करीणार आहे. नवे नवे नारायण सोबत असणार आहे, नवे नवे देव आणि ते एकत्र झाले. कारण त्यांच्या डोक्यावरती निश्चितच भ्रांती रूप जे आहे तो निघालेला आहे. देव आणि मी एक आहे, देव आणि मी एक नव्हे तर मी आणि ब्रह्म सुद्धा एकच आहे, अशा प्रकारचा भाव त्या संतांचा झालेला असतो. म्हणून ते जगताची मागणी करतात, जगताच्या सुखाची मागणी करतात. विठाला आपण सज्जन हो, दान मागणी किंवा मागणी आपण मागितली पाहिजे, किंवा दान दिलंही पाहिजे. थोडं बाजूला येतो निशिदाभंगाच्या, तेही सांगितलं गेलं पाहिजे. आपण दान दिलं पाहिजे. जे दान देतात त्याचा हात कुठं असतो? वर असतो, वर असा. घेणाराचा हात कुठं असतो? खाली असतो. म्हणून आपण दान दिलं पाहिजे. धर्म कार्यात दान केलं पाहिजे. ते यथोचित दान आहे, धर्म कार्यात केलेलं दान. आणि निश्चितच ते दान फलदायी ठरतं. दानाचे खूप मोठे प्रकार आहेत.
त्या दानाच्या प्रकारामध्ये निश्चितच काय दान केलं पाहिजे, समाजासाठी निश्चितच धर्म कार्यासाठी या सप्ताहासाठी काही दान केलं पाहिजे. आर्थिक दान जर केलं तर काय मिळतं, भूमी दान केल्यानंतर काय मिळतं, पाणी दान केल्यानंतर काय मिळतं, अन्नदान केल्यानंतर काय मिळतं, खूप मोठा इतिहास आहे. सज्जनो, आपण म्हणत असू हे राज्य करतात, हे राज्य करणारे कसे काय राज्य करतात बा, परत परत ते निवडून कसं काय येतात बा, असं आपण जेव्हा म्हणतो त्यांच्या पाठीशी त्यांचं भूमिदानाचं पुण्य असतं. भूमिदान होय भूपाळू, हा तो राजा होत असतो भूमिदान केलेला. कनकदान होय कृपाळू, जर सोनं दान केलं ना निश्चितच पुढच्या जन्मामध्ये आपण मोठ्या चांगल्या व्यक्तीच्या घरात जन्माला, सुंदर घरात जन्माला येतो, संतांच्या सज्जनांच्या घरात जन्म येतो. आपल्याला पाणी दान करत असू तर आपण श्रीमंत घरात जन्माला येतो. अन्नदान करत असू निश्चित आपल्याला कशाचीच कमतरता भासत नाही. हे दानाचे प्रकार आहेत. हे दान आपण केलं पाहिजे. मुद्दा म्हणून बाजूला का आलो, कारण या कार्यामध्ये दान कमी पडतंय. तुमच्या इथं नाही, तुमच्या इथे नाही, पण ते आमच्याकडचा भाग एक घेतात, तरी आमच्याकडचंच असतं, इकडचं राहतच नसतं. आमच्याकडे दान कमी पडतंय, ते दान आपण दिलं पाहिजे. इतर ठिकाणी खूप दान. आता गणपती, आता आमचा विषय झाला गणपती बाप्पा पुढे येत आहे, आपण खूप चांगला खर्च करतो, केला पाहिजे, कारण आपलं ते वैभव आहे. गणपती बाप्पाची पूजा येतो छान केली पाहिजे. तरी पण मी तुम्हाला निश्चित सांगू शकत, जेवढे काही मंडळी या ठिकाणी आहे, साधक मंडळी, त्या मंडळी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, गणपती बाप्पाचा उत्सव आनंदाने साजरा करू त्या लेकरांना, पण तितक्याच चांगल्या पद्धतीचं शिक्षण सुद्धा आपण लेकरांना दिले पाहिजे, तितक्याच चांगल्या पद्धतीचं संस्कार लेकरांना दिले पाहिजे. आज शेवाळे बाबांचा मुलगा मृदंग वाजवतोय, ते टाळ घेऊन उभे आहेत, हे संस्कार आपल्या लेकरांना आपण दिले पाहिजे. निश्चित टाळकऱ्याचा मुलगा टाळकरी होईलच, माळकऱ्याचा मुलगा माळकरी होईलच, कीर्तनकाराचा होईल कीर्तनकार होईल, आचरला वागणे, पण ते संस्कार दिले पाहिजे. बाळा, निश्चितच गणपती बाप्पाची चांगली पूजा कर, पण चांगली एफपीसी यूपीसी सारख्या परीक्षा सुद्धा दे, स्पर्धा परीक्षेसाठी आपण वळलं पाहिजे, हेही आपण शिकवलं पाहिजे. तुमची ज्ञानाची गुढी देवळवाल्याच्या खूप चांगलं शिक्षण या ठिकाणी मिळतं. मी हात जोडून विनंती करत तुम्हाला, निश्चित आपण सगळ्यांनी चांगल्या लेकरांना संस्कार दिले पाहिजे. सासूने सुनाला दिले पाहिजे, सुनाला सासूला दिले पाहिजे. आता आपल्या म्हाताऱ्या माणसाचं काम कमी झालं, आता तरुण माणसाने परमार्थात आलं पाहिजे. त्याचं कारण आहे, कारण भाग्यवंत संतांचं प्राय नटे हरी कीर्तनात, अशा प्रकारचे संस्कारातले दानाचं सांगत होतो. मागणी करताना दान देतानाही दान तसं दिलं पाहिजे आणि मागणी तशी असली पाहिजे. मुद्दामून थोडं बाजूला जाऊन सांगतो, कारण सामाजिक संदेशही देणं गरजेचं असतो, तेही आपल्यातून दिलं पाहिजे. आणि तुम्ही असे बसले, माझा आवाज खराब झाला तर तुम्हाला समजत नाही असं होतंय. एकदा एका कीर्तनात समोर एक व्यक्ती बसलेला होता, सरांसारखा माणूस बसला, खूप सुंदर कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकल्याच्या नंतर मी बाबाजी सारखे मास्तर विचारलं, म्हणलं का बाबा हा माणूस खूपच चांगलं कीर्तन ऐकलं माझं, पण त्याला ऐकू येत नाही, असं नाही झालं पाहिजे की बाबा तुम्हाला समजत नाही का मला बोलता येत नाही, तुम्ही इतके टक लावून, कारण एकच माणूस बोलतोय, तुमचे सगळ्यांचे चेहरे असे झाले की स्तब्ध बर्फासारखे झाले. पण भजन झालं, भजन चालू असलं की निश्चित टाळ्या वाजवल्या पाहिजे. टाळ्या वाजवण्याचं महत्व आहे. गुरुजीने पण शिकवलेलं आहे वर्गात, गुरुजी पण शिकवतात वर्गात, गाडीवर सर शिकवतात. टाळ्या वाजवल्याच्या नंतर 50च्या पुढे गेल्याच्या नंतर जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. हाताचं घर्षण झालं पाहिजे. त्या टाळ्या जोरात वाजवल्या की हाताचं स्पंदन होतात आणि हाताचे स्पंदन, जुन्या काळात काकडा सकाळी सकाळी गेल्यावर थोडी होते लोक, त्या झोपायत नव्हत्या का, असं थोडी होतं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, टाळ्या वाजवायच्या, जोरात टाळ्या वाजवल्या ना हे हाताचे बटणं दाबतात आणि शरीराचे नसा मोकळ्या होतात. ते त्याच्यामध्ये शास्त्र आहे, विज्ञान त्याच्या पाठीमागे. एकीकडे आपलं धर्मशास्त्र सांगतं की टाळ्या वाजवल्यानंतर पाप पळून जातं, साध्या शब्दात सांगतो, आणि एकीकडे दुसऱ्याकडे विज्ञान सांगतं की टाळ्या वाजवल्याच्या नंतर शरीराचे बीपी हे ते सगळं नाही. टाळ्या वाजवता खा गोळ्या, नाही टाळे घ्या गोळी, एका ताटात पोळी दुसऱ्या ताटात जेवण, असं जे की नाही गोळ्या. टाळ्या वाजवता सकाळी 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 उठल्यानंतर लोक लेकरं म्हणतील म्हातारी काही येड लागलाय कीर्तनात गेले काय सांगितलं वाला, असंही करू नका. टाळ्या वाजवल्या पाहिजे, निश्चित इथं तरी टाळ्या वाजवल्या पाहिजे. इथं नाही वाजवल्या तर मग कुठेही वाजवलं लागतात. विठ्ठला विठ्ठला. पायी चालताना मंदिरात जाताना चप्पल पायात घालत नव्हते, त्याचं कारण काय? एक 5 मिनिटं याच्यावर घेतच असतो मी. का त्याचं कारण होतं? त्याचं कारण काय? चप्पल मंदिरात जाताना घालत नव्हते, त्याचं कारण काय? कातड्याच्या चपला होत्या आणि मग त्या मंदिरात नेऊ नये हे त्याच्या पाठीमागचं धर्मशास्त्र होतं. शास्त्र सांगते कातड्याच्या चपला मंदिरात नेऊ नये. अगोदर मी बेल्ट काढतो, बाजूला ठेवतो, नंतर मंदिरात जातो, असंच ना. चपला घालून मंदिरात जायचं नाही असे त्याच्या पाठीमागचं विज्ञान असं होतं
की चपला पायात न घातल्यामुळं जमिनीचा स्पर्श पायाला होत होता. त्याचे ते खडे आता जे आपण चपला वापरतो किंवा ते ॲक्युप्रेशर काय म्हणतो आपण त्याला, ते करण्याकरता चपला आणतो, त्याचे मॅट आणतो वगैरे, हे सगळं आणतो. ते त्या काळात आणायची गरज नव्हती. असं विज्ञान सांगतं की एकंदरीत एका 24 तासामध्ये 6 तास माणूस हा जमिनीशी टच असला पाहिजे. 6 तास माणूस हा जमिनीशी टच असला पाहिजे. जमिनीचा अर्थिंग आपल्याला मिळालं पाहिजे निश्चित. म्हणून चपला घालून जात नव्हते. येडे होते कधी लोक नाही. आजही आपण मंदिरात जुने लोक पहा, गोपी सारखी मंडळी, बाबा सारखी मंडळी चपला न घालता मंदिर याच्यात जातात, देवळात जातात. आता चपला कुठून आल्या आल्या का किचन वाट्याला आहे का नाही? अहो कुठेही चपला आहे, नको तिथं चपला आहे. घ्या. आमचा भाऊ एक शिक्षक आहे, त्याची पत्नी शिक्षिका आहे, त्या आली चहा घेऊन तिच्या पायात चप्पल होती, चहाच नाही घेतलं. चप्पल घेऊन चहा म्हणजे ही कोणती पद्धत नाही. त्याच्या पाठीमागं विज्ञानपणे सज्जनो ते नाही करायचं. नाही आपली शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे. जर शरीर चांगलं असेल तर आपण परमार्थ चांगला करू शकतो. निश्चित शरीर जर चांगलं नसेल तर आपल्याला परमार्थ करता येणार नाही. शरीराची जेवढी काळजी घ्यावी लागेल, या शरीराला जर आपण हे सहज शरीर मिळालं का नाही मिळालं, सहज मिळालं नाही. याला खूप सायास करावं लागले. तेव्हा देवाने आपल्याला हे शरीर दिलं, आपल्याला बुद्धी दिली, आपल्याला याच्यामध्ये सगळे पंच प्राण दिले, इंद्रिय दिले. हे सगळे कशासाठी दिले? ते भजन करण्याकरता दिले, टाळी वाजवण्याकरता दिले. म्हणून शरीराचा चांगला उपयोग केला पाहिजे. हे नाकीनं काय दिलं, कशाला दिलं हे नाकीनं? त्याचं कारण काय? त्याचा चष्मा ठेवायला कोण म्हणलं? तुम्ही म्हणले का चष्मा ठेवायला दिलं का? हा बरोबर आहे ना, कारण इथं तर नाक नसतं, चष्मा कोण ठेवला असता? नाही 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 नाही, ते नाक याच्यासाठी दिलं की तोंडात घास घालता घालता त्याचा वास आला पाहिजे त्या घासाचा, आणि मग तोंडात घास गेला पाहिजे. आपण काही खायला वास आला तरी खातो, वास आला तरी येतो, नाक दाबून आणतो. या गोष्टी करायच्या नाही सज्जनो. ह्या निषिद्ध आहे. देवानं त्याच्यासाठी चांगलं शरीर बनवलंय. या भोया कायसाठी दिल्या? कापायसाठी दिले का? नाही नाही, तुम्हाला सांगून फायदा नाही. तुम्ही माझ्या आई सारखे आहे, तिथं दुसरे लोक पाहिजे त्याला सांगणं गरजेचं आहे की नाही? तुम्ही आई सारखे आहे, मावशी सारखे आहे, तुम्हाला काय सांग? नाही नाही, ते कापायचं नाही. ते शरीर आहे, ते शरीर चांगलं ठेवलं पाहिजे. त्या शरीर जर चांगला असेल तर परमार्थ चांगला करता येतो. हाताने टाळी वाजवली पाहिजे. हाताची शोभा टाळी वाजवण्यात येते, हाताची शोभा दान देण्यात येते, दान मागण्यात नाही. दान मागण्यात, दान देण्यात आहे. दान जर देत असो तर हाताची शोभा वाढत असते. आणि म्हणून निश्चितच दान मागितलं पाहिजे, दान देवाकडे मागितलं पाहिजे. नामदेव रायाने दान देवाकडे मागितलंय की चरण सेवा अखंडित. हे देवा, जर तुम्हाला द्यायचंच आहे ना तर चरण सेवा द्या. काय मागितलं मागून मागून? चरण सेवा. अरे नामदेवा काय मागतोय? देवा काहीतरी माग ना, मग चरण सेवाच का मागतोय? नाही देवा, तुमच्या चरणापाशी सगळं आहे. हा तेच द्या देवा. दुसरं आता कुठे दावे म्हण, तुमचे चरण देखळ्या. भाग गेला, शिन गेला, अवघा झाला. आणि तुमच्या चरणापाशी जर असतो ना, सगळा भागही जातो, शिनही जातो. असं काय उदाहरण तुम्हाला माहिती आहे नामदेवा? निश्चित देवा. आजच्या पैशाच्या पाठीमागे आपण बोलतो ना, कशाच्या? पैशाच्या पाठीमागे आपण बोलतोय कारण डोक्यामध्ये आपल्या भ्रांत आहे. आपल्याला असं वाटतं पैसा असला म्हणजे सर्वश्रेष्ठ. निश्चितच पैसा असला पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ आहे. अर्थ हा कमावला पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. हा, चांगला व्यवहार करून जर धन जोडत असेल तर ठीक, नाहीतर त्या धनात सुद्धा कली. विठाला विठाला करून आपण धन कमवत असेल तर निश्चित बघा, नाहीतर त्या धनात सुद्धा कली असतो. कलीला जागा दिली, कलीला 4-5 जागा दिल्या होत्या. कलीला काय सांगितलं होतं की तुम्हाला 4-5 जागा असणार आहे. निश्चितच त्या 4-5 जागांपैकी एक जागा कलीला, चांगली जागा कोणती मिळेल तर कलीला सांगितलं की तुम्हाला अर्थ म्हणजे पैशात तुम्हाला जागा असेल. निश्चितच जरासंधाचा जो टोप होता ते पूर्ण भागण्यात परीक्षित राजाने परिधान केला, बरोबर ना? आणि
बरोबर का? हा परीक्षित राजाने परिधान केला आणि परीक्षित राजा गेला त्यावेळेस तो साप घेतला आणि त्या ऋषीच्या गळ्यात टाकला. त्याचं कारण आहे की मतिभ्रष्ट झाली होती, कारण तो भाग जरासंधाचा आणला होता, तो पैशाने आणला नव्हता, तो जरासंधाचा टोप होता. एवढी मतिभ्रष्ट होते कशानं? अर्थानं. ती खरीची जागा आहे आणि म्हणून अर्थ जर कमवायचा असेल तर तो अर्थ सुद्धा आपण चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे. असं 2 तास कीर्तन ठोकून तो पैसा आज दिसत असेल, आज गाडी असेल, आज बंगला असेल, मोठी गाडीत VIP गाडीत एसी गाडीत येत असेल, निश्चित मान्य आहे. पण तो पैसा निश्चित आहे, तो पैसा चूक बसू देणार नाही, तो बसणारच नाही. म्हणून आपला कर्माने, चांगल्या कर्माने आपण निश्चित सिद्ध कर्माने तो पैसा कमवला पाहिजे. पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ मोक्ष हे सगळे पुरुषार्थ आपण तर कमावला पाहिजे, पण तो चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे. विठाला विठाला. नामदेवरायांना विचारलं की तुमच्या चरणापाशी काय आहे? नामदेवराय सांगतात आम्हाला पैसा जर पाहिजे असेल, तुमची आमची मागणी सांगतात, बरं आम्हाला जर धन पाहिजे असेल तर पाय लक्ष्मीची हाती यावे काकुळती. अहो तुमचे पाय हे लक्ष्मीच्या हातात आहे. जर ते तुमच्या चरणापाशी मी आलो तर लक्ष्मी आपोआपच मला प्राप्त व्हाय. नवे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. हा, भीमा आणि चंद्रभागा हे तुमच्या चरणापासून, तुमच्या पायापासून उत्पन्न झाले. म्हणून चरण सेवा अखंडित चरण. आणि कशी दे? अखंडित. अखंड हरिनाम सप्ताह लिहिला असतो आपल्या. अखंड हरिनाम सप्ताह. खर तर अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, फक्त अखंड राहत नाही. आपला हा नाम सप्ताह अखंडित सुरू असतो. बरोबर गुरुजी? अखंडित सुरू असतो. ओम सोम जप हा सुरू असतो. हा अखंडच नाम जप आहे. पण खरंच नाम जप केला तर, पण नामजप करत असताना जर आपण जर सासू सुनेबाई शिव्या देत असेल तर तो नामजप होईल का? तो वेगळा नामजप होईल. म्हणून सासून सुद्धा शिव्या देत असतात. शिव्या दिल्या तर देवाला सुद्धा त्या नामाने शिव्या दिल्या, पण कोणत्या पद्धतीनं? भक्तिप्रेमाने दिल्या, तशा नाही. आणि म्हणून नामजप सुरू आहे अखंडित. न खंड होता मला तुमच्या चरणाची सेवा पाहिजे देवा. न खंड होता. काय मागणी आहे? मागून मागून काय मागलं? चरणाची सेवा. चरण सेवा अखंडित. नामदेवराया तुम्ही चरण सेवा मागताय, आणखी दुसरं काहीतरी मागा ना. दुसरं मागणं आपण
द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा देवा. जर शरणाच्या नंतर पुढची काही मागणी जर असेल तर वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरामध्ये मला वास म्हणजे त्या ठिकाणी राहण्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली पाहिजे. आज आपण पंढरपूरला जर जायचं तर अनेक कारण सांगतो, पण देवाने भक्ताने काय मागणी, मला पंढरपुरामध्ये राहण्याची मागणी. आणि त्या पंढरपुरामध्ये राहिलो तुम्ही तुझ्या चरणापाशी सलोखित असेल. एक तुम्हाला चरण सेवा का मागता, एक मागचं रामायणातलं उदाहरण निश्चितच सांगितल्याशिवाय राहणार आहे. विठाला विठाला प्रभू रामचंद्राच्या पत्नीला सीता मातेला आणि रावणाने पळून नेलं, हरण केलं, पळून नेलं. पळून गेल्याच्या नंतर अनेक वर्ष झाल्याच्या नंतर गेले प्रभू रामचंद्र. तेवढा कथाभाग सांगणार नाही. रामचंद्र तिथे गेल्याच्या नंतर सेतू ओलांडून गेल्याच्या नंतर त्या युद्ध करायचं आणि युद्ध केल्याच्या नंतर परत त्यांना सीता मातेला घेऊन यायचं असं ठरत असताना बजरंग बली हनुमंतराय आणि त्या लंकेवरून फिरत असताना हनुमंतरायाला एका घराच्या समोर तुळशी वृंदावन दिसलं. आणि तुळशी वृंदावन कुणाच्या घरासमोर असतं, हरिभक्ताच्याच घरापुढे असतं, हरिदासांच्याच असतं. आपल्या सुद्धा आहेत ना, सगळ्यांच्या घरासमोर तुळशी वृंदावन असलं पाहिजे. त्या आपल्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे, निश्चित ते असलं पाहिजे. त्याचा वैज्ञानिक आधार पण आहे बरं का. ते ऑक्सिजन देणारं झाड आहे, ते झाडच नाही, ती माता आहे. तुळशीचं काहीच वाया जात नाही, पान नाही, काहीच नाही, काहीच नाही. आपल्या गळ्यात जी तुळशीची माळ आहे नसेल तर घालून घ्या. हा, गुरुजीच्या हाताने घाला, आणखी कोणाच्या हाताने घाला, माळ घाला तुळशीची, निश्चित ती खूप लाभदायक आहे. आणि मग ते तुळशी वृंदावन दिसलं. ते तुळशी वृंदावन दिसल्याच्या नंतर पाहिलं की हा कोणीतरी आपला हरिभक्त आहे. विचारलं तर तो रावणाचा भाऊ आहे. रावणाच्या भावाला बजरंग बली भेटले, मारुतीराव भेटले, म्हटले तुम्ही कसं काय, तुम्ही हरिभक्त हो म्हणे. मी खूप प्रभू रामचंद्राला मानणारा माणूस आहे. मी माझ्या भावाला खूप समजावलं, तू प्रभू रामचंद्र सीता मातेला सोडून दे, तरी पण तो सोडत नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे, मला तुमच्या पक्षात येऊ द्या. अहो, विरोधी पक्ष आणि तो तुमच्या पक्षात येऊ द्या. ज्याच्या भावाने सीता मातेचं हरण केलंय प्रभू रामचंद्र, त्या तो कसा घेईल, नाही म्हणजे माझ्यासोबत चला. ही सर्व सभा भरलेली असताना निश्चितच बिभीषणाचा हात धरला आणि हनुमंतरायानं बिबीच्या दरबारात नेलं. बसलेली सगळी मंडळी त्या वनातल्या प्रसंगात ती सगळी मंडळी बसली. लक्ष्मण बाजूला बसले आणि प्रभू रामचंद्र बाजूला बसले. हनुमंतरायानं काय केलं की त्या बिभीषणाचा हात धरला आणि भर त्या सगळ्यांच्या मधून चालवलं. सगळे पाहायला लागले की रावणाच्या भावाला कसं काय आणलं. रावणाच्या भावाला फक्त त्याच्या कानात एक शब्द सांगून दिला, तुला जर प्रभू रामचंद्राच्या पार्टीत यायचं असेल, साध्या शब्दात सांगतो अलीकडच्या की पार्टीत जर यायचं असेल ना, तर तू निश्चितच जाऊन फक्त प्रभू रामचंद्राच्या चरणाचं मस्तक आपल्या चरणात प्रभू रामचंद्राच्या चरणाला लावायचं. बिभीषणाने तसंच केलं. आपला हात कुणाच्या हातात द्यायचा हे खूप महत्वाचं महाराज. हनुमंतरायाच्या हातात हात होता बिभीषणाचा, म्हणून कोणी त्याला काहीच म्हणलं नाही. म्हणून आपला चांगला हात लोकांच्या कुणाच्या हातात द्यायचं हे निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्या गुरुच्या हातात द्यायचं, कोणत्या शिष्याने आपला हात कुणाच्या हातात दिला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या मुलीचा हात कोणत्या मुलाच्या चांगल्या मुलाच्या हातात दिला पाहिजे हे पण आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. गुरुजी निश्चितच सांगल की अध्यात्म सांगल्याबरोबर समाज प्रबोधनी सांगणं गरजेचे आहे. कुणाच्याही हातात कुणाचा हात द्यायचा नाही, चांगल्याच्या हातात द्यायचा. बिभीषणाचा हात हनुमंतरायाच्या हातात होता म्हणून कुणीच काही बोललं नाही. आणि बिभीषणाने काय केलं, गेल्या गेल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं, पायात जाऊन बसले. प्रभू रामचंद्राने बिभीषणाला उचलत बाजूला केलं, आपल्या हृदयाशी लावलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण भैया थोडा बाजूला व्हा. सिंहासन सोडलं लक्ष्मणाने, सिंह बाजूला बसले आणि लक्ष्मणाच्या जागेवर सांगितलं तुम्ही आता तिथं जाऊन बसा. अहो, चरणापाशी आल्याच्या नंतर सख्या भावाची जागा ज्याला मिळते ते चरण सेवा अखंडित. अशा प्रकारची चरण सेवा मला पंढरपुरात नेहमी भेटली पाहिजे. आणि म्हणून मला पंढरीचा वास असला पाहिजे. का पंढरीचा वास असला पाहिजे, पंढरपूरचं पहिलं नाव होतं दिंडीरोड, बरोबर आहे.